श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे तुम्ही त्यांची पूजा करता. परंतु या पूजेप्रमाणेच या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. जर हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले असेल तर त्यांचं उद्यापन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही जे काही व्रत करताना ते व्रत पूर्ण होणार नाही. जर का तुम्ही या व्रताचे योग्य पद्धतीनं उद्यापन केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे. बघा, 18 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे. कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. मग आता उद्यापन कधी करावं? त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा मासिक धर्माला असेल किंवा कुठलं इतर कारण तुमचं असेल, सूतक असेल, काही असेल तुमचा पर्सनल प्रॉब्लेम, तर आता उद्यापन कसं करायचं? त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार उपवास करत असतो, पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो, उद्यापन करत असतो. मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का? त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुहासिनी भेटल्या नाही तर काय करावे? तसेच देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा? अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बऱ्याच महिन्यांना प्रश्न पडला होता की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला, एक गुरुवार आम्ही बाहेर गेलो, एक गुरुवारी काही वेळेस सुतक सोयऱ्या आल्या असेल, तर मग काय करायचं बरं? चला तर ह्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार आपण आले आहेत. आता प्रत्येक महिलेला एखाद्या गुरुवारी तर अडचण आलीच असेल किंवा काही महिला बाहेरगावी ह्या गेला असतील, त्यामुळे पूजा मांडणी करता त्यांना आली नाही. परंतु तुम्ही उपवास हा धरला असेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास हा धरला होता, परंतु तुम्हाला पूजा मांडणी करता आला नाही, तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे. कारण आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत हे केलेलं असतं. आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो. मग अशा वेळेस तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. आपल्याला गुरुवार व्रताचं उद्यापन आता कधी करायचं आहे? बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असतो की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग उद्यापन कधी करावे? तर बघा, यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा 18 तारखेला आहे. 18 डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचे उद्यापन करायचं आहे. आता अमावस्या तिथी काय आहे? शुक्रवारी पहाटे लागत आहे. बघा, 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे. त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी उद्यापन हे आपण करू शकतो. तर आता उद्यापन कसं करायचं? तर उद्यापन अगदी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीनं करायचं असतं. ज्या प्रकारे मागच्या 3ही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे ना, तशी याच दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. पूजा मांडणी करायची, कथा वाचायची, आरती करायची आहे. सायंकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे. हे उद्यापन शक्यतो सायंकाळीच करायचं असतं, म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी ज्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते ना, त्यावेळी आपल्याला उद्यापन हे करायचं असतं. आता उद्यापनासाठी म्हणजेच गुरुवारी पुरणपोळीचा किंवा तुम्ही खिरीचा नैवेद्य देवीला दाखवू शकता, म्हणजे गोडाचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. तुम्ही ते अन्न ग्रहण करायचं आहे. तुम्हाला सुहासिनीला जेवायला बोलायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवायला बोलू शकता. जेवायला बोलवलंच पाहिजे असं काही नसतं. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवीचं रूप समजून त्यांचे स्वागत, त्यांचा आदर करायचा असतो.
सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं असतं. सुवासिनीला आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करायची असते. त्यांची पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे असते किंवा नाही धुतलं तरी चालेल. शेवटी काय, भावना ही महत्त्वाची असते. नंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. हातावर एक फळ द्यायचं आहे. तुम्ही कुठलंही फळ देऊ शकता, सफरचंद, केळी यथाशक्ती. व्रतकथेचं एखादं पुस्तक तुम्ही त्यांना द्यायचं आहे. त्यावर एक फूल ठेवा, गजरा किंवा गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि पान सुपारी द्यायची असते. त्याचबरोबर यथाशक्ती तुम्हाला जर एखादी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही भेटवस्तूसुद्धा देऊ शकता. नंतर त्यांना तुम्हाला थोडा प्रसाद म्हणून दूध देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही खडीसाखरसुद्धा देऊ शकता, हे लक्षात ठेवा. नंतर त्यांना तुम्ही नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी ज्या काही स्त्रिया येतात त्यांचं अशा प्रकारे छान स्वागत करायचं असतं आणि आपणही त्यांच्या घरी जातो. छान तयार व्हायचं असतं, साडी नेसायची असते. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता. खणा नारळाने ओटी भरून त्यांना तुम्ही एखादं वाण किंवा भेटवस्तू देऊ शकता. आपल्या इच्छेप्रमाणे आहे, यथाशक्ती तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. जे काही शक्य आहे ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा. काही स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 कुमारिका जर मिळत नसेल तर एखादी कुमारिका किंवा एखादी स्त्री बोलून तुम्ही त्यांना मान सन्मान केला तरी हरकत नाही. त्यांना हळदी कुंकू, एखाद्या व्रताचं पुस्तक किंवा एखादी भेटवस्तू तुम्ही दिली त्यांना तरीही चालेल. याने सुद्धा तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं. परंतु नाहीच मिळाली सुवासिनी कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचं देवीचं स्वरूप मानून मानपान तिला देऊ शकता. त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा असतो. अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची. देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणत्याही गोडधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं, हे देवी, तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव अशीच राहू दे, अशी मनोभावे आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून करून घ्यायची आहे. कथा ऐकायची आहे आणि आपण आलेल्या सुवासिनीला फक्त हळदी कुंकू आणि एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीनं त्यांना द्यायला सांगायचं. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. आपली भावना महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा उद्यापन केलं तरीसुद्धा तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आता ज्यांना मासिक धर्माव्यतिरिक्त इतर अडचण असेल, जसं की सूतक असेल, विटाळ असेल किंवा काही कारण असेल आणि ज्यांना का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही. तुम्ही पुढच्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता. पुढचा गुरुवार म्हणजे पौष महिना लागतो तरी देखील पौष महिन्यात तुम्ही उद्यापन करू शकता. आता कसं आहे, मध्येच एखादा गुरुवार राहिले असतील, पहिला असू द्या, दुसरा असू द्या किंवा तिसरा असू द्या, जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही. तुम्ही देखील चौथ्या गुरुवारी 18 डिसेंबरला तुमच्या व्रताचं उद्यापन हे करू शकता. परंतु 18 डिसेंबर म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली असेल, मासिक धर्म असेल, तर त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करायचं जर नसेल ना तर त्यांनी सुद्धा पुढचा पौष महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी काही हरकत नाही. परंतु तुमच्या घरात जर एखादी मुलगी असेल किंवा सासू असेल तर त्यांनी केलं तरी काही हरकत नाही. आता काहीचं असं होतं की मासिक अडचण नाही, सूतक नाही, विटाळ नाही, परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे, कसं इमर्जन्सी, मग अशा वेळेसुद्धा तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा. तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता. कारण आपल्याला इथं पूजा मांडणी करता येत नाही ना, मग पूजा मांडणी करता आली नाही तर उद्यापन करता आलं नाही. मग त्यांनीसुद्धा पौष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही उपवास पकडा, पूजा मांडणी करा, कहाणी ऐका, नैवेद्य दाखवा आणि उद्यापन करायचे. आपल्याला जर का कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचं आहे. कारण ती लेडीज, ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते. त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आपला उपवास असला तरी आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला ना तरी काही हरकत नाही. कारण आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून ती जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी, जसं की लग्नाच्या ठिकाणी किंवा इतर कार्यक्रम असेल ना तिथं चुकून सोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या घरी 2 घास खाऊनच उपवास सोडायचा असतो. तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवासनं म्हणून जाऊ शकता. सवासनं गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष लागत नाही. मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही. तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा असतो, हे लक्षात ठेवा.
कारण आपण एवढ्या भक्तिभावानं 4 गुरुवारची पूजा करतो, उपवास करतो, व्रत करतो, त्यामुळे आपण हा उपवास आपल्या घरी सोडायचा आहे. एक गोष्ट बघा, तुमच्या घरात उद्यापन असेल तर तुम्हाला घरात जे काही तुम्ही करायचं ना, म्हणजे जसं की कोणाच्या तरी घरी जेवायला जर बोलवलं असेल ना, तर तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही काही असं मनात आणू नका की कसं होईन आमच्या घरात उपवास सोडू का त्यांच्या. तिथं जाऊन तुम्ही उपवास सोडू शकता, कारण तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप असाल. आता काही जणांना सुतक पडलं असेल बघा, सुतक हे 10 ते 13 दिवसाचं असतं, 10 दिवसाचं असतं, 14 दिवसाचं असतं. अशा वेळेस तुमचे 2 गुरुवार जाऊ शकता. मग 2 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या पौष महिन्यातील नंतरच्या दुसऱ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन हे करू शकता. प्रत्येक गुरुवारी उपवास आपल्याला धरावा लागतो. जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास धरायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. तुम्हाला कळलंच असेल की गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला 18 डिसेंबर या दिवशी करायचं आहे. अमावस्या ही शुक्रवारी लागत असल्यामुळं तुम्ही या दिवशी उद्यापन हे करू शकता. मनोभावे आणि श्रद्धेने आपल्याला गुरुवारच्या उपवासाचं हे उद्यापन करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही यथाशक्ती गुरुवारी उद्यापन करा. यथाशक्ती तुम्ही त्या महिलांना दान देऊ शकता. आपण अशा प्रकारे श्रद्धेने हे गुरुवारचं उद्यापन करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.